जय अंबे, जय जगदंबे, जय तुळजाभवानी, जय सप्तशृंगी निवासिनी. ज्या ठिकाणी नवदुर्गेच्या नवरूपातून दिव्यमातेस आपली कृपा प्रकट होते, त्या नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आपण ब्रह्मचारिणीच्या रूपात तप आणि भक्तीचे तेजस्वी प्रतीक असलेल्या मातेचे दर्शन घेतो. मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यानुसार तधाना कर पद्माभ्याम अक्षमाला कमंडलू देवी प्रसिद्धतु मयी ब्रह्मचारी ज्ञानोत्तमा या स्तुतीद्वारे तिचे आवाहन केले जाते. तिच्या कमलसदृश हस्तांमध्ये रुद्राक्षमाळ आणि कमंडलू आहे आणि जी भक्तांवर अमुक कृपा वर्षाव करते. ऋग्वेदातील तपसा देवा असुरान अजयंत या वचनात तपाला सर्जनाची मूळ शक्ती मानले गेले आहे आणि माता ब्रह्मचारिणी हीच तपशक्तीचे मूर्त स्वरूप आहे. मुंडकोपनिषदात ब्रह्मप्राप्तीसाठी संयमित जीवनशैलीचा गौरव केला आहे, जो तिच्या स्वरूपाशी सुसंगत आहे. देवी भागवत पुराणासारख्या तांत्रिक ग्रंथातून ती एक तपस्विनी कन्या म्हणून प्रकट होते, जी मोहाचे आवरण दूर करून आत्म्याला परमात्म्याशी एकरूप करते. माता ब्रह्मचारिणी ब्रह्मचर्याच्या गूढ तत्वाचे उलगडन करते, जे केवळ संयम नव्हे तर जीवनशक्तीचे पवित्र संरक्षण आहे, जे आध्यात्मिक उन्नतीसाठी आवश्यक आहे. जय मा दुर्गा, जय मा काली, जय सप्तशृंग निवासिनी.